आम्ही आमच्या लेकरांची कुठलीच इच्छा आम्ही पूर्ण करू शकलो नाही। त्याचा आम्हाला कुठेतरी एक खंत वाटते ह्या गोष्टीची। त्या नाही मी कुठल्या गोष्टीचं आज घरच्यांना पण सपोर्ट करू शकत। आज एवढं आजी आमच्या घरी असतात, त्यांचा दवाखाना, ह्या गोष्टीला मी एवढे वैतागल्यासारखे झाले। आज हा पगार पुरत नाही, मी नेमकं करायचं काय हा माझा प्रश्न पुढे आलाय। एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावं या प्रमुख मागणीसाठी एसटी महामंडळाकडून संप पुकारण्यात आला आहे। एकीकडे एसटी कर्मचारी संप करीत आहे, तर दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या घरी नेमकी काय परिस्थिती आहे, त्यांनी यंदाची दिवाळी साजरी केलेली आहे की नाही, त्यासोबत त्यांच्यावर नेमकी कोणती आर्थिक परिस्थिती ओढावलेली आहे, या सर्व परिस्थितीचा आढावा घेणारा हा लेट्स अप मराठीचा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी उषा योगेश मुंडलिक तारकपूर डेपो येथे वाहक पदावर कार्यरत आहे। आज आमच्या डेपोमध्ये जो संपाचा जो मार्ग पुकारला आहे लोकांनी, तो काही चुकीचा नाही। आमची फक्त एकच मागणी आहे की मायबाप सरकारांनी आम्हाला शासनात विलीनीकरण करून घ्यावं, एवढीच आमची इच्छा आहे। आज हा तुटपुंज पगार आमच्या घरापर्यंत येत नाही। आज मला रूमला 4000 रुपये भाडं आहे, साधं ते भाडं द्यायचं सुद्धा माझ्या ऐपतीच्या बाहेर चाललेलं आहे। आज माझ्या घरात म्हातारी माणसे आहेत, सासू आहेत, सासरे आहेत, यांचा दवाखाना पाहणं, घरात कुठली गोष्ट लागत नाही, प्रत्येक गोष्टीचं एकदम आवकेच्या बाहेर खर्च, पण महागाई वाढत चालली। आज त्यांचा दवाखाना करून मी घर चालवायचं कसं, हा माझ्यापुढं प्रश्न, एवढा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। आज हा तुटपुंजा पगार मी करणार काय, एकीकडे आड एकीकडे विहीर अशी माझी अवस्था झाली। धड हे सरकार मरू देत नाही, धड जगू देत नाही, नेमकं मी करू काय, एकदम अंधारात मी दिवस मावळल्यासारखी माझी अवस्था झाली। आज एसटीत नोकरी आहे मला, धड सांगितलं तर लाज वाटती। हे एसटीने अशी अवस्था केली, आज खाकी कपडे, शिळे तुकडे, झोपायला एसटीचे बाकडे। याच्या पलीकडे आम्ही बाहेर जर निघलं, नातेवाईक म्हणतात काय झालं, नोकरीला आहेत, पण नोकरीला सांगून सुद्धा आज आमची एकदम अवस्था बेकार अवस्था आहे। आमची सरकारला एवढीच विनंती आहे कळकळीची का आम्हाला फक्त शासनात विलीनीकरण व्हावं, एवढीच अपेक्षा करते मी। बाकी आम्हाला मी कुठली मागणी मागत नाही, आमच्या सगळ्या मागण्या रास्त आहेत। आम्ही काय जाणून बुजून कुठल्या संपाचा हा तिढा पुकारलाय, हा जाणून बुजून नाही आहे। शासनात विलीनीकरण करावं एवढीच माझी त्यांच्याकडे कळकळीची एकदम विनंती आहे। एसटी कर्मचाऱ्यांवर ओढवलेल्या आर्थिक परिस्थिती सुरळीत होईल की नाही, त्याचबरोबर राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांबाबत नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन संकेत संजयंसह अमोल भिंगारदिवे, लेट्स अप मराठी, अहमदनगर।